सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्याच्या पाठीमध्ये जवळपास 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा अडकलेला होता आणि तो चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काळजीपूर्वक बाहेर काढलेला आहे। 2.5 इंचाच्या या चाकूच्या तुकड्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। ही दृश्य पाहूनच या हल्ल्याची भीषणता आपल्याला लक्षात येईल। या संदर्भातले सुद्धा अपडेट आपण गणेश कडून घेऊयात। गणेश, 2.5 इंचाचा हा चाकूचा तुकडा आहे, यावरूनच या सगळ्या हल्ल्याची आपण भीषणता आपल्या सगळ्यांना लक्षात येते। अगदी बरोबर। आणि जसं मी म्हणालो की डॉक्टरांचं म्हणणं की 3 mm च्या ह्या गॅपमुळेच सैफ अली खान हे वाचले। आज त्यांनी हिम्मत दाखवली, आज ते ICUतनं बाहेरही येतील। रक्तबंबाळ अवस्थेत ते गेले होते आणि त्यांच्या हिमतीची ताकदीची सगळेच प्रशंसा करतात डॉक्टर खास करून। पण ज्याला म्हणतो ना जाको राखे साह्य मार सके ना कोई, तर त्यांच्यावरती तसंच आपण हे फ्रेज किंवा हे म्हण त्यांच्यावर बसते। कारण फक्त 3 मिलीमीटरचा फरक होता। जर तिथं स्पायनल कॉर्डला जर पियर्स पूर्णतः केलं असतं तर ते संपूर्ण आयुष्यभर पॅरालिसिस न ग्रस्त असते, ते बेडरिडन झाले असते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। म्हणून हिम्मत दाखवली मुलाला, आपल्या लहान मुलांना, घरच्या महिलांना वाचवण्यासाठी या चोराच्या हातात असलेला हेक्झाब्लेड चाकूचा त्यांनी सामना केला। जखम झाली, मानेवर जखम झाली, हातांवर जखम झाली आणि पाठीवरही त्याने अशा प्रकारे हल्ला केला। म्हणून निश्चितपणे आज ते सुखरूप आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत, त्यांना बाहेर ते येतीलच। पण ज्या प्रकारचा हल्ला होता याने एक गोष्ट स्पष्ट आहे की हा जो आरोपी आहे हा चोर नसून हा अशा प्रकारचा गुन्हेगार आहे जो कोणाचा जीव घेण्यासाठी त्याला एक क्षण लागणार नाही। आणि यामुळं आपण जी बॅग पाहिली त्या बॅग जाताना जर आपण त्याचे व्हिज्युअल्स पाहिले तर त्या बॅगेमध्ये मोठी बॅग होती, त्यात सामान होतं। जाताना त्याच्या पायात शूज नव्हते, पण येताना तो पायात शूज घालून येतोय, म्हणजे जाताना आपल्या बुटांचा आवाज होऊ नये, शूजचा आवाज होऊ नये ही त्याने खबरदारी घेतली। पण ज्यावेळेस तो घरी गेला त्याने ते शूज घातले असतील आणि येताना पायात शूज दिसत आहेत, म्हणून याने पूर्ण प्लॅनिंग केली होती। सगळ्यांची नजर चुकवत, CCTV कॅमेरा, गार्ड सगळ्यांची नजर चुकवत 11 मजल्यापर्यंत पोहोचला। जाताना देखील कोणाला सापडला नाही किंवा कोणाच्या तावडीत आला नाही। आणि ज्या प्रकारचा हल्ला केला म्हणून हा सराईत गुन्हेगार आहे आणि अत्यंत डेंजरस गुन्हेगार आहे, म्हणून ह्याला लवकरात लवकर पकडलं गेलं पाहिजे हे निश्चित आहे आणि यासाठी मुंबई पोलीस काम करत आहे। पण चाकू जर आपण पाहिला तर चाकू पाहूनच आपल्याला ह्या पूर्ण घटनेची आणि या हल्ल्याची गंभीरता किंवा किती गंभीर असा हा हल्ला होता। आणि स्प्लिट ऑफ अ सेकंड किंवा काही अंतरानं सैफ अली खान हे वाचले आहेत। जर थोडंसं आणखी हे पियर झालं असतं तर सैफ अली खान यांना मोठी दुखापत झाली असती आणि त्यांना आयुष्यभर या हल्ल्यामुळं बेडरिडनही व्हावं लागू शकलं असतं। अमोल, निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।